नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये आज दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचं AI-171 हे प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना टेक ऑफ नंतर काही क्षणातच कोसळलं. या दुर्घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. विमान थेट एका सरकारी बीजे रुग्णालयाच्या हॉस्टेलवर कोसळल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली. विमान ज्या इमारतीवर कोसळलं त्या ठिकाणी जेवणाची मेस असल्यानं त्यावेळी तिथे 10 ते 15 डॉक्टरांसह इतर 25 ते 30 विद्यार्थी उपस्थित होते. विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज नागरिक आणि 11 लहान मुलांचा समावेश होता. विमान अपघातानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान अपघातावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विटरवरून भावना व्यक्त करताना म्हटले की अहमदाबादमधील ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. हे मन सुन्न करणारे आहे. या दुःखद प्रसंगी मी या घटनेत मरण पावलेल्या कुटुंबियांसोबत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की ते सतत संबंधित मंत्री आणि प्रशासनाशी संपर्कात असून मदत कार्य जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी हे आता अहमदाबादकडे रवाना झाले असून स्वतः घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. देशातील अलीकडील काळातील सर्वात मोठा विमान अपघात समजला जात असून मृतांचा आकडा मोठा आहे. प्रशासन, आपत्कालीन सेवा आणि वायुसेना घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाली आहेत. आज गुरुवारी दुपारी अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमान अपघाताच्या घटनेने देशासह जगभरात खळबळ उडाली आहे. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश असल्याचं समोर आलंय. दरम्यान या अपघातात विमानातील तब्बल 242 प्रवाशांसह सदर विमान ज्या रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळलं त्या इमारतीतील अंदाजे 40 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी सदर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमान उड्डाण करतेवेळी एका महिला प्रवाशाने माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा घेतलेला आपल्या मोबाईलमधील फोटो अखेरचा ठरलाय. सध्या हा फोटो आणि अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिल्ली येथे केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील महामार्ग विकास प्रकल्पांची सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्गांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून याबाबत त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या करारानुसार राज्यात 42 राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यापैकी 27 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित 15 महामार्गांचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे जारकिहोळी यांनी सांगितले. या बैठकीत उर्वरित प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करण्यावर भर देण्यात आला असून निधी, परवानगी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी समन्वय वाढवण्याचीही गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. राणी चन्नम्मा विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या प्रवेश शुल्कात अचानक मोठी वाढ केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अनेक विद्यार्थी इतर विद्यापीठांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविपने भूतरामनहट्टी येथील कॅम्पसमध्ये जोरदार आंदोलन करून फी वाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. आंदोलकांनी ही वाढ रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. या आंदोलनामध्ये विभागीय संयोजक अप्पण्णा हडपद, जिल्हा सचिव सचिन हिरेमठ, राज्य सोशल मीडिया प्रमुख कुशल घोडगेरी, मंजुनाथ हंचिनमनी, शहर सचिव रोहित अलगुंटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुसमळ येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलावर केवळ 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची वाहतुकीला परवानगी असताना अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.
ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचं काम अद्याप सुरू असून नवीन पूल पूर्ण होण्यासाठी अजून किमान 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तात्पुरता रस्ता माती भराव व पाईपद्वारे तयार करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे आता हा रस्ता खचण्याची शक्यता असून अपघाताचा धोका वाढलाय. प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली असून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त आज कुमार गंधर्व रंगमंदिरात एक विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, धार्मिक संस्था आणि शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी विविध शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार आसिफ सेठ म्हणाले की बालकामगार ही एक गंभीर सामाजिक समस्या असून प्रत्येक बालकाच्या हातात लेखणी असावी, काम नसावे. समाजाने या दिशेने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. या कार्यक्रमामध्ये बालकामगारांविषयी माहितीपूर्ण भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. उपस्थित नागरिकांनी बालकामगार निर्मूलनासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. हा उपक्रम समाजात बालकामगारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. धारवाड शहर आणि परिसरातील यमुनूर, नवलगुंद या भागामध्ये आज जोरदार ढगफुटी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली. शाळा तसेच कार्यालयासाठी जाणाऱ्या नागरिकांना पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बाजारपेठाही ओस पडल्या होत्या. महापालिका आणि प्रशासन यंत्रणा घटनास्थळी दाखल असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी विजेच्या खांबांवर झाडे पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय. काकती येथील डी देवराज अर्स पोस्ट मॅट्रिक मुलांच्या वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधा न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आंदोलन छेडले. वसतिगृहातील वॉर्डनवर संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी स्वच्छ पाणी, जेवणाचे ताट, ग्लास, चादर, उशी यासारख्या गरजेच्या गोष्टी नसल्याची तक्रार केली. दररोज दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी प्यावे लागते अशी तक्रार करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची तातडीने दखल घेत तालुका मागासवर्गीय विभागाचे शांतव्वा मरीगौडर यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी वसतिगृह वॉर्डनची तात्काळ बदली करण्याचा आदेश बजावला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचे आमिष दाखवून बेळगावातील उदयोन्मुख क्रिकेटपटू राकेश यादव याची तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून 2 आरोपींना अटक केली आहे. राकेश यादव यांनी हैदराबादमध्ये क्रिकेट ट्रायल दिल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. याचा फायदा घेत सायबर फसवेखोरांनी राजस्थान रॉयल्स संघामध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्याचा आमिष दाखवत विविध कारणांनी राकेशकडून टप्प्याटप्प्याने 23 लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी 17 मे रोजी राकेशने बेळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासातून सुंजन आणि दिवाकर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून त्यांना हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन केलंय. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यात गुरुवारपासून पावसाने वाऱ्यासह हजेरी लावली असून आज दुपारी बेळगाव पश्चिम भागामध्ये हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले व 2 वेळा पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री राकोस्कोप परिसरातील काही गावांमध्ये किरकोळ पाऊस झाला. गुरुवारीही अनेक भागामध्ये पावसाचे आगमन झाले, मात्र तरीही शहरात तापमान 32.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि हवामानामध्ये दमटपणा जाणवला.
पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमुळे बेळगाव उपनगरातील राणा प्रताप रोड व हिंदू नगर परिसरातील नागरिक धुळीच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. L&T कंपनीकडून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून खोदकामानंतर रस्त्याच्या बाजूला टाकलेली माती अद्यापही न हटवता तशीच ठेवण्यात आली आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे धुळीचे लोट सतत उठत असून पादचारी, दुचाकीस्वार व स्थानिक रहिवाशांना श्वास घेणंही कठीण झालंय. माती रस्त्यावर पसरल्यानं संपूर्ण परिसर धुळीने माखला आहे आणि त्यामुळे हवामानात गढूळपणा निर्माण झालाय. या परिस्थितीमुळे श्वसन विकार व डोळ्यांचे त्रास वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः पावसाळा जवळ आला असताना ही माती चिखलात रूपांतरित होऊन परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता असते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते स्वच्छ करण्याची आणि माती हटवण्याची जोरदार मागणी केली आहे. उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चेतन सिंग राठोड यांनी सौंदत्ती पोलीस ठाण्याला भेट देत संपूर्ण ठाण्याची तपासणी केली. त्यांनी ठाण्यातील नोंदी, कर्मचारी कार्यक्षमता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा यांचा सविस्तर आढावा घेतला. ठाण्यातील स्वच्छता, गुन्हे नोंदणी प्रक्रिया आणि तक्रारींवर तात्काळ प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करत सर्व अधिकाऱ्यांना आदेशांचे काटेकोर पालन आणि नवीन सरकारी मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कठोर सूचना दिल्या. रायबाग येथील उपनगरातील निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी निघालेल्या एका 5 वर्षीय मुलाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून मुत्तराज वय 5 असं या मृत बालकाचं नाव समजतं. तो आपल्या बहिणीसोबत शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाने निघाला असता रस्ता ओलांडताना आधी एका दुचाकीने त्याला धडक दिली. त्या धक्क्याने तो खाली पडला आणि त्याच वेळी वेगाने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाखाली तो सापडला. बहिणीला काही कळण्याआधीच या अपघातात मुत्तराज याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रायबाग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आणि पुढील तपासाला गती देण्यात आली. आपल्या छोट्या मुलाच्या अशा जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बालमजुरी विरोध दिनानिमित्त आज बेळगाव पोलीस आयुक्तालयात विशेष शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी बालमजुरीच्या विरोधात सामूहिक शपथ घेतली. बालमजुरी हा एक गुन्हा असून मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग राहावे असा संदेश यावेळी देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाने बालमजुरी रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या उपक्रमाद्वारे बालमजुरी विरोधी जनजागृतीला अधिक बळ मिळाले आहे. देशात 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महिलांना 33% आरक्षणाचा केंद्र सरकारचा मानस आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम अंमलबजावणी करण्याचे सरकारचे लक्ष्य असून याकरिता आवश्यक पावले उचलली जात आहेत अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात एका वृत्तपत्राच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की देशातील जनगणना कार्यक्रम जाहीर झाला आहे. महिला आरक्षण विधेयक सीमांकन प्रक्रियेशी जोडलेले आहे. आम्ही पुढील लोकसभा निवडणुकीत 33% महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचे लक्ष्य ठेवत आहोत असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. हुक्केरी शहरात असणाऱ्या अंगणवाडी भाडोत्री किंवा स्वमालकीच्या इमारती आहेत. याची सविस्तर माहिती आपल्याला पुरवण्यात यावी. ज्या अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत चालवल्या जातात त्या इमारतींना तातडीने गायरांची जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी इमारत उभी करावी. यासाठी अंगणवाडी इमारतींची सद्यस्थितीची माहिती द्यावी अशी सूचना आमदार निखिल कत्ती यांनी केली. आमदार कार्यालयात सीडीपीओ हरिप्रसाद यांच्याशी चर्चा करताना अंगणवाडी विकासासंदर्भात ते बोलत होते. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी येथील टोल नाक्यावरून स्थानिक 4 चाकी वाहनांना मोफत प्रवेश द्यावा या मागणीसाठी कोगनोळी व परिसरातील वाहनधारकांनी शुक्रवार दिनांक 6 जून रोजी टोल प्रशासनाकडे अधिकृत मागणी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक 11 रोजी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले होते.
मात्र पुन्हा टोल नाक्यावर भेट दिल्यानंतर निर्णय देणारे अधिकारी गैरहजर असल्यामुळे उपस्थित वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.